मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावर कॅबिनेट हॉल बाहेर कंत्राटी कर्मचारी सफाई कामगारांचं आंदोलन सुरू आहे। ठेकेदार वेळेत पगार देत नसल्यामुळे सफाई कर्मचारी आक्रमक झालेत। ही दृश्य आपण बघतोय। कॅबिनेट हॉल बाहेर सफाई कामगारांनी हा ठिय्या दिलेला आहे। 7व्या मजल्यावर जिथे कॅबिनेटची बैठक पार पडते त्याच्या बाहेरच मंत्रालयातले जे कंत्राटी सफाई कर्मचारी आहेत त्यांचं ठिय्या आंदोलन आपल्याला पाहायला मिळतं। मी सध्या मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावर आहे आणि इथे जे मंत्रालयामध्ये सफाई कर्मचारी जे कंत्राटी पद्धतीने काम करतात त्यांनी ठिय्या मांडलेला पाहायला मिळतो। नेमकं यांच्या काय मागण्या आहेत, कशावरून यांनी इथे आंदोलनाला बसलेत किंवा ठिय्या मांडलेला आहे हेच आपण त्यांच्याकडून जाणून घेणार। ताई, खरं तर तुम्ही गेल्या बऱ्याच वेळापासून इथे बसलेला आहात, बाजूलाच कॅबिनेट आहे, थोड्या वेळात कॅबिनेटची बैठक सुरू होईल, सगळे मंत्री मुख्यमंत्री सगळेच उपस्थित राहतील, त्याआधी तुम्ही इथे बसलेला आहात। काय नेमकी मागणी, कशाला तुम्ही इथे बसले? पगारसाठी बसलेले। पगार वेळ नाही, 10,000 आहे आम्हाला पगार। पगार पण वाढून देत नाही। 10 वर्ष झाले आम्ही काम करून, हा म्हणून बसले आम्ही। काय नेमकं म्हणजे जर पगार वाढ हवी आहे, सध्या तुम्हाला 10,000 पगार असं तुमचं म्हणणं आहे, तुम्हाला किती वाढ हवी? आम्हाला 16-17 हजार पाहिजे। 16-17 हजार पगार पाहिजे, पीएफ कापून। मग तुम्ही कंत्राटी पद्धतीने आहात, कसं काय? कंत्राट मध्ये जे अच्छा, कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं तुम्ही? काय नेमकी मागणी आहे, कधीपासून तुम्ही आंदोलन? कसं आहे, पगार देत नाही, काय नाही, वेळेवर टाइमवर पैसे हे होत नाही। आता काय आहे ते सगळे, आता असं कोण घराचं भाडं भरायचं आहे, हे भरायचं आहे, 2-2 महिने गेले तर घराचा मालक तर सोडणार नाही भाडं, आमचं भाडं द्या, लेकरं बाळत हे करणार, आता त्यांची फी भरायची आम्हाला। कर्मचाऱ्यांचं अजूनही म्हणणं आहे की जर पगार वाढला नाही तर काम मंत्रालयात साफसफाईचं केलं जाणार नाही, असा पवित्रा यांनी घेतलेला पाहायला मिळाला। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत कराड समेत धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।